कोण कोण माझ्यासारखं म्हणजे आता मोबाईल बघायचा कंटाळा आला किंवा मग टाईमपास होत नसेल तर असं कॅलेंडर घेऊन बसतं. मला तर खूप आवडते कॅलेंडरमधलं असं वाचायला बघायला. आणि मी घेऊन बसते मग कॅलेंडर. किती वेळेस बघितलं तरी बघतच असते. आता इथं लेकरांचा खेळ चालू होता. मी एक चोरून मस्त त्यांचा व्हिडिओ करत होते, पण पुन्हा त्यांनीच परमिशन दिली की कर आमचा व्हिडिओ, म्हणून थोडा व्यवस्थित मग व्हिडिओ घेतल्यानंतर लेकरांचे खेळ बघितले तर खरंच आपल्याला किती छान वाटते. अशी मातीशी जुडून म्हणजे जे खेळ खेळतात लेकरं त्यातच त्यांना खरंच आनंद येतो. आता हे मोबाईलच्या दुनियेत हरवून चालेत, पण आमचे लेकरं तरी असे खेळतात. आता हे त्यांनी शेततळं बनवलं, किती छान केले बघा. इथं सगळं शेततळं, हे बाजूला असं स्टार्टर म्हणून हे छोटे छोटे जे बटणं आहेत होते घरामध्ये ते तिथं नेऊन लावणं करणं. म्हणजे जसं शेतात जाऊन बघून आल्या त्याप्रमाणे माझ्या साई तर अनुकरण करत असते. त्याला असल्या गोष्टीचा खूप नाद आहे आणि त्याला आवड आहे सगळ्या याची. ते मग शोधून सामान असं व्यवस्थित ठेवणं. आता ही लाईट वडली आहे शेतात, म्हणजे जसं काही शेतामध्ये केलं आहे त्याच प्रकारे त्यांनी छोटंसं मग शेततळं केलं आहे. त्याला अशी लांबून लाईट वगैरे आपल्या शेतामध्ये जसं असते त्या प्रकारे केलं आहे त्यांनी. मग छोटंसं झोपडं ते आता सगळं काहीच तिथं चित्रीकरण सुंदर असं केलं होतं. मागे एक मी व्हिडिओ टाकला होता, त्याही व्हिडिओमध्ये त्यानं मग ते माझे ऊसतोडीला कामगार आले होते त्यांचं चित्रीकरण केलं होतं. आता इथं पाहे वानराचं पिल्लू, बहुतेक त्याची ट्रेनिंग चालू आहे. या फांदीहून त्या फांदीवर असं करत होता ते. थोडंसं मग आपल्या व्हिडिओत घेतलं आणि सायंकाळच्या वेळी मस्त असं वातावरण झालं होतं. पक्षी आपापल्या घरट्याकडे निघाले होते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आज दिवसाचा शेवट केला, रात्रीचा चंद्र बघून मस्त